हे असं झालं ना की ज्या वेळेला मी अक्षय शिंदेचा एन्काउंटरच्या दृश्य पाहत होतो त्यामध्ये काही अधिकाऱ्यांची नावं आली. म्हणजे बदलापूरमध्ये जे बदलापूर प्रकरण, हो बदलापूर प्रकरण. तर अक्षय शिंदेला आता ते हायकोर्ट प्रकरण ऐकताय. त्या प्रकरणात असं आहे की ज्या पोलिसांच्या गाडीमध्ये हा गोळीबार झाला त्या गाडीत जी मंडळी उपस्थित होती, एक त्याच्यामध्ये सब इन्स्पेक्टर होता किंवा एपीआय होता, मला वाटतं असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, 2 जण कॉन्स्टेबल होते आणि तो एपीआय होता तो स्वतः एन्काउंटर स्पेशालिस्ट वगैरे होता. मग त्याला का पाठवलं हे सगळे प्रश्न उपस्थित झाले आणि मॅजिस्ट्रेटने ताशेरे ओढल्यावर त्यांच्यात चौकशी झाली आहे. उच्च न्यायालय पण ऐकतंय. पण तुम्ही त्या दिवसाचं व्हिडिओ फुटेज पहा. सगळ्या चॅनेलवर, मी कोणत्या चॅनलचं नाव घेणार नाही, सगळ्या चॅनेलवर अक्षय शिंदेचं प्रेत घेऊन जाताना जे येतं त्या संपूर्ण प्रकरणामध्ये तिथे तुम्हाला शेखर बागडे दिसून येतात, सिनियर पीआय. मला हा प्रकार कळू शकला नाही. म्हणजे ऐन वेळेला तिथे शेखर बागडे कसे उपस्थित होते, या प्रकरणातही त्यांचं काही होतं का, कारण ते ठाण्याचे आहेत मूळचे. तर मला या प्रकरणाबद्दल ठाम शंका आहे की पूर्ण याचा तपास व्हायला पाहिजे. म्हणजे अक्षय शिंदेबद्दल मला 2 पैशाची सहानुभूती नाही, त्याने केलं आहे की नाही हे मला माहित नाही. पण जर तो एन्काउंटर फेक असेल तर मग शेखर बागडेंची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे.